नमस्कार मंडळी, आपल्या योगेश का फंडा ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 25 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024। मेष राशी। महत्त्वाची कामे पूर्ण करता आल्यामुळे आपल्याला ह्या आठवड्यामध्ये दिलासा मिळणार आहे। आपल्या बऱ्याचशा समस्या संपुष्टात येणार आहेत। कुटुंबातील असलेले वादविवाद शमणार आहेत। विशेषतः वडिलोपार्जित मालमत्ताविषयक असलेले मतभेद संपून सर्वानुमते तोडगा निघेल। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा ह्या कामी सहभाग असेल। कुटुंबातील सदस्यांमध्ये यावेळी समन्वय राहील। एखादे शुभकार्य या आठवड्यात ठरू शकते। कुटुंब परिवारातील विद्यार्थ्यांकडून सुखकारक वार्ता कानी येऊन त्यांचे उच्च शिक्षणाचे मार्ग परिणाम प्रशस्त होणार आहेत। व्यवसाय, नोकरी, धंदा या क्षेत्रात अपेक्षित प्रगती होईल। नोकरीत वरिष्ठ व सहकार्यांचे सहकार्य मिळेल। वेतनवृद्धी, पदोन्नतींसारख्या घटना घडतील, परंतु काही वेळेस शत्रूंचा त्रास वाढून मनस्ताप होऊ शकतो। तेव्हा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा। मेष राशीसाठी उपाय: तांबड्या गायीची सेवा करा। वृषभ राशी। आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात काही शुभ घटना घटित झाल्यामुळे निराशा आणि नकारात्मकता दूर होईल। सुखस्वास्थ्याचा लाभ मिळेल। आंतरिक समाधान लाभेल। मनाला आनंद आणि उत्साह वाढवणाऱ्या घटना ह्या आठवड्यात घडणार आहेत। सकारात्मकतेमध्ये वृद्धी जरी झाली असली तरी आपल्याला आपले प्रयत्न चालू ठेवणे आवश्यक आहे। आपल्या मनासारखे अपेक्षित यश मिळू शकते। कुटुंब परिवारातील वातावरण स्थिर राहील, परंतु काही वेळेस दाम्पत्य जीवनात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तेव्हा शक्यतो जोडीदाराशी वादविवाद टाळा। विद्यार्थ्यांनी कुसंगती टाळणे महत्त्वाचे आहे। प्रेम प्रसंगात जरा जपूनच पावले उचलावी लागतील। गैरसमजुतीने संबंध बिघडण्याची शक्यता आहे। नोकरीमध्ये अनुकूलता लाभून अपेक्षा पूर्ण होणार आहेत। उत्पन्न वाढणार आहे। वृषभ राशीसाठी उपाय: मुंग्यांना साखर घालावी। मिथुन राशी। आपल्या रोजच्या जीवनात बदल घडल्याचे आपल्यास अनुभवास येईल। अनुकूल ग्रहमान संरक्षक कवच उभारेल। परमेश्वराचा आशीर्वाद लाभल्याने येणारे संकटे परस्पर निरस्त होतील, परंतु आपण आपल्या वर्तणुकीवर, बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। कोणाचाही अपमान करू नका। काही वेळेस मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर मतभेद संभवतात। शक्यतो वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा। कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आत्मिक समाधान मिळेल। विवाहयोग्य तरुण तरुणींचे विवाह या आठवड्यात निश्चित होतील। मनासारखा जोडीदार निवडता येईल। काहींना अनपेक्षित उत्तम विवाहयोग आहे। नोकरी व्यवसायात काही वेळेस स्पर्धक बलवान होऊ शकतात। स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तम धनलाभ आहे। मिथुन राशीसाठी उपाय: विष्णू सहस्रनाम वाचावे। कर्क राशी। आपल्या समोरील कामे पूर्ण होत असल्याचा अनुभव जरी आला असला, महत्त्वाची कार्य जरी पार पडली असली तरी सावध राहा। जमीन जुमला, स्थायी संपत्ती, मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार रेंगाळलेले होते असे व्यवहार ह्या आठवड्यात थोडेसे पुढे सरकणार आहेत। जास्त प्रयत्न केल्यास व्यवहार पूर्ण होतील। ओळखी मध्यस्थी यशस्वी होऊन आर्थिक फायदा होणार आहे। वडिलोपार्जित संपत्ती संबंधीच्या वाटाघाटी यशस्वी होतील। वास्तुविषयक व्यवहारात प्रगती आणि लाभ होणार आहे। आपण जोपासलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील, मात्र प्रयत्नात खंड पडू देऊ नका। परिवाराचे सहकार्य अपेक्षेनुसार मिळणार आहे। विशेषतः भावंडे व पतीपत्नींचे सहकार्य मिळेल। त्याचप्रमाणे स्वतंत्र जागेत आपला व्यवसाय सुरू करण्यात यश मिळेल। व्यवसायात काही बदल करावे लागतील। कर्क राशीसाठी उपाय: शंकराची सेवा करा। सिंह राशी। या आठवड्यात बदलत्या ग्रहमानानुसार आपल्याला शुभग्रहांचे पाठबळ मिळणार आहे। रोजच्या जीवनात शुभयोगांची संगत लाभेल। विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीपथावर असतील, त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळणार आहे। परदेश गमनाची शक्यता आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य उत्तम पर्व सुरू होऊ शकते, मात्र कुसंगतीपासून स्वतःला लांब ठेवा, नाहीतर मनस्ताप संभवतो। नोकरी व्यवसायात नवीन उत्तम संधी चालून येतील। त्याचे सोने करणे आपल्याच हाती आहे, हे लक्षात ठेवा। कुटुंब परिवारातून तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातून शुभवार्ता मिळतील। आर्थिक परिस्थिती उत्तम राहील। सिंह राशी। आदित्य हृदय स्तोत्र वाचा। कन्या राशी। या सप्ताहात आपल्या प्रगतीचा आलेख उंचावणारा आहे। आपल्या समोरील कार्य थोड्या प्रयत्नाने का होईना पण पूर्ण होणार आहे, तेव्हा प्रयत्न सोडू नका। विशेषतः दीर्घकाळ रेंगाळलेली कार्य पूर्ण करण्यात ह्या आठवड्यात यश मिळणार आहे। जमिनी, स्थायी संपत्तीविषयक कामे गतिमान होणार आहेत, मात्र काही विचित्र घटना घटित झाल्यामुळे धावपळ करावी लागेल, तेव्हा मनाची तयारी ठेवा।
तसेच लहान मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटणार आहेत. पती अथवा पत्नीचा भाग्योदय होणार आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकणार आहेत. कुटुंबातील तरुण तरुणींचे विवाह ठरतील. कन्या राशीसाठी उपाय: वाहत्या पाण्यात तांब्याचा 1 पैसा सोडावा. तुळ रास: आपली कर्तबगारी व बुद्धिकौशल्याने आपली कामे आपण ह्या आठवड्यात पूर्ण करून घेणार आहात. प्रलंबित कार्य पूर्ण करताना त्यामध्ये राजकारणामुळे अथवा आपल्या शत्रूंच्या कारवायांमुळे अडचणी निर्माण होतील, तेव्हा त्या दूर करण्यासाठी योग्य ती सावधगिरी बाळगा. काही वेळेस शुभयोगांच्या माध्यमातून अपेक्षित लाभ मिळणार आहेत. वडिलोपार्जित संपत्ती संबंधित रेंगाळलेली कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आलेली दिसतील. कुटुंबातील वातावरण मिश्र स्वरूपाचे राहू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मतास प्राधान्य देऊन वादविवाद टाळल्यास त्याचे अपेक्षित असे चांगले परिणाम मिळू शकतील. चालू नोकरी सोडून चांगली नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या आठवड्यात प्रयत्नांना यश संभवते. नवीन करार मदारामुळे फायद्याचे सौदे होतील. तुळ राशीसाठी उपाय: कुलदेवतेची उपासना करा. वृश्चिक रास: अनपेक्षितरित्या सकारात्मक घटना घटित होऊन अनुकूलतेमध्ये वाढ झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. विशेषतः कुटुंब परिवारातील तरुण तरुणींचे प्रश्न सुटणार आहेत. नोकरीविषयक समस्या संपुष्टात येतील, परंतु त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. इतर कोणावरही विसंबून न राहता विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणं आवश्यक आहे. इतरत्र वेळ घालवणे महागात पडू शकते. उच्च शिक्षण घेता येईल, त्यासाठी लागणारे सहकार्य कुटुंबातून तसेच गुरुकडूनही मिळणार आहे. नोकरीमध्ये वातावरण सर्वसामान्य राहील. इतरांच्या मतास प्राधान्य देणे हिताचे ठरेल. वादविवाद शक्यतो टाळलेलेच बरे. वृश्चिक राशीसाठी उपाय: श्री गजाननाची उपासना करावी. धनुरास: या आठवड्यात आपल्याला उत्तमोत्तम संधी प्राप्त होणार आहेत, मात्र त्याचे सोने करणे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून राहील. स्वतःच्या मालकीच्या घरात गृहप्रवेश करता येईल. ओळखी तसेच मध्यस्थींद्वारे मार्गदर्शन मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता संपत्तीविषयक असलेले मतभेद संपुष्टात येऊन तोडगा निघेल. नोकरीत स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आपण केलेल्या कामाचे ह्या आठवड्यात फळ मिळणार आहे. परदेश गमनाची संधी मिळू शकते. तसेच विशेष कार्यासाठी निवड होऊ शकते. प्रेमामध्ये यश प्राप्त करू शकाल. रोजच्या जीवनात बदल घडणार आहे. तसेच नवीन ऋणानुबंध जुळणार आहेत. धनुराशीसाठी उपाय: श्री दत्तगुरूंची उपासना करावी. मकर रास: कुटुंब परिवारात सतत सुवार्तांचा ओघ राहिल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळून समन्वय वाढणार आहे. मात्र वैवाहिक जीवनात वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. विवाहयोग्य तरुण तरुणींचे विवाह निश्चित होतील. विवाहयोग कुटुंब परिवारातील मुलामुलींविषयी त्यांच्या प्रगतिपथाच्या वार्ता कानी येतील. नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येणार आहेत. चालू नोकरीत प्रगती करू शकाल. पदोन्नती मिळू शकते, परंतु आपल्या कामात अद्ययावत राहा. वरिष्ठांबरोबर मतभेद शक्यतो टाळा. व्यावसायिक जुने संबंध नव्याने प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आर्थिक गरज पूर्ण होईल. व्यवसाय धंद्यातील वादग्रस्त येणी या आठवड्यात वसूल होतील. मकर राशीसाठी उपाय: श्री हनुमंताची सेवा करावी. कुंभ रास: प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कार्ये या आठवड्यात पूर्ण करता येतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे ओळखी मध्यस्थीतून पूर्ण होतील. यासाठी अपेक्षित असलेले सहकार्य इतरांकडून मिळणार आहे, परंतु त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील आणि वेळही द्यावा लागेल. तरुण तरुणींच्या समस्यांचे निराकरण होईल. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. कुटुंब परिवारात मंगल कार्याचे योग आहेत. साहित्य क्षेत्र तसेच कला विश्वातील जातकांचा मानसन्मान वाढून त्यांना यश आणि प्रसिद्धी मिळणार आहे. समाजातील मान्यवरांचे सहकार्य मिळणार आहे. स्वतःच्या वास्तूचे स्वप्न साकार होईल. नोकरीत आशादायक वातावरण निर्माण होऊन पदोन्नती व वेतनवृद्धी अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळणार आहे. कुंभ राशीसाठी उपाय: श्री शनी महाराजांची उपासना करावी. मीन रास: सदर कालावधी प्रगतीपथावर नेणारा असणार आहे. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या सहकार्यामुळे समस्यांवर मात करू शकाल. ज्येष्ठ व्यक्तींच्या कृतिशील पाठिंबा मिळवण्यात यश मिळेल. परिवारात धार्मिक व मंगल कार्य घडणार आहेत. घरातील विवाहयोग्य तरुण तरुणींचा विवाह ठरण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाह निश्चित होणार आहे.
त्या कामी आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अचानक येणाऱ्या पाहुण्यांमुळे आपण आनंदित व्हाल. मात्र या सगळ्या धावपळीमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे, तेव्हा वादाचे प्रसंग टाळा. मानपणाचे नाट्यरंग होऊ शकते. तरुणींना आपल्या मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. काहींचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. मीन राशीसाठी उपाय, श्री दत्तगुरूंची उपासना करावी. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 25 फेब्रुवारी ते 2 मार्च ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. ह्यावेळेला व्हिडिओला पक्ष्यांचा व्हिडिओ बॅकग्राऊंडला जोडला आहे. तो कसा वाटला ह्याबाबत जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.